महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिपचे फॉर्म आपण सर्वांनी अप्लाय केला असेल. आजच्या टाइमला जर आपण बघितलं तर तुम्ही 10वीच्या नंतर जर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप भरला असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे महाडीबीटी अंतर्गत आपण स्कॉलरशिपचे फॉर्म भरत असतो. मग आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्याच्या नंतर त्याचा स्टेटस काय आहे हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपला जो काय स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो कोणत्या स्टेजला उपलब्ध आहे. तर तो स्कॉलरशिपचा फॉर्मचा स्टेटस कशा पद्धतीने पाहायचा याचा डिटेल व्हिडिओ आज तुमच्या समोर मी घेऊन आलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण कधी ना कधीतरी या महाडीबीटी पोर्टलवर ऍप्लिकेशन फॉर्म भरलाच असेल, म्हणजे आपल्या स्कॉलरशिपचा अर्ज सबमिट केला असेल. आता हा स्कॉलरशिपचा अर्ज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थेच्या अंतर्गत हा फॉर्म भरला जातो. आता हा फॉर्म भरल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला या महाडीबीटीच्या अंतर्गत स्कॉलरशिप या ठिकाणी अप्लाय करायचं असतं. वेगवेगळ्या कॅटेगरीज नुसार आणि वेगवेगळ्या संस्थेनुसार स्कॉलरशिपच्या योजना या महाडीबीटी अंतर्गत उपलब्ध असतात. तिथंच आपण आपला स्कॉलरशिपचा जो अर्ज असतो तो अर्ज आपण सबमिट करतो. आता जो आहे आपण अर्ज सबमिट केलेला आहे, सबमिट केल्याच्या नंतर तो कोणत्या स्टेजला आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त अर्ज केल्याच्या नंतर तो आपण विसरून जाता. मग आपण पाहत राहता की आपली स्कॉलरशिप हे कधी मिळणार आहे. तर पहा, महाडीबीटी अंतर्गत जेवढ्या काही स्कॉलरशिप्स आपण फॉर्म फिल करतो, फिल केल्याच्या नंतर त्याच्या काही स्टेजेस असतात. पहिली स्टेज जी आहे तो तुमची म्हणजे कॅन्डिडेटनं स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं. स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्याच्या नंतर जी काही प्रिंटआउट आहे ते प्रिंटआउट तुमच्या कॉलेजमध्ये जमा करणं. हे इथपर्यंत जी काय स्टेज आहे त्या स्टेज पर्यंत हे आपलं काम आहे, म्हणजे कॅन्डिडेटचं काम आहे. आता तो कॅन्डिडेट फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तो वेगवेगळ्या प्रोसेसनं जात असतो. तर त्यापैकी पहिली जी स्टेज आहे तो त्या कॉलेजमधील क्लर्क आहे, त्या क्लर्कनं तुमचा फॉर्म चेक करणं आणि त्याला अप्रुव्हल देणं. आता तो क्लर्क तुमचा फॉर्म चेक करत असताना जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्मला तो अप्रुव्हल देईल, नाही तर मग तुमच्या तो फॉर्मला तो काय करेल, रिजेक्ट करेल. रिजेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तसा मेसेज सुद्धा येणार आहे. मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमच्यावरती फॉर्म मधली त्रुटी आहे ते त्रुटी दूर करून तुम्हाला परत फॉर्म अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट स्टेज राहणार आहे तुमच्या प्रिन्सिपलची अप्रुव्हलसाठी. ज्यावेळेस क्लर्कनं अप्रुव्हल देईल त्याच्यानंतर तुमचा जो काय फॉर्म असेल तो तुमच्या प्रिन्सिपलकडे जाईल. मग तो प्रिन्सिपल काय करेल, तुमच्या फॉर्मला चेक करून अप्रुव्हल किंवा रिजेक्ट करण्याचं काम करेल. त्यानंतर वेगवेगळे डीडीओज वगैरे असतात, तिथं सुद्धा तुमचा फॉर्म चेक होणार. चेक झाल्याच्या नंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट ही येत असते. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पेमेंट आलेला नाही आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा पेमेंट हा सक्सेस सुद्धा दाखवतोय. पण ज्या विद्यार्थ्यांचा पेमेंट आला नाही, पेंडिंगला तुम्हाला दाखवत असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग करून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही आधार सीडिंग करून घेता, आधार सीडिंग झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊन जातात. तर आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आपल्या स्कॉलरशिपचा स्टेटस हा कशा पद्धतीने पाहायचं आणि कोणत्या स्टेजला आहे तर आपण काय ऍक्शन घेऊ शकतो याच्या संपूर्ण माहितीविषयी. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो काय ब्राउझर वापरत असाल तर त्या ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे महाडीबीटी. महाडीबीटी सर्च केल्याच्या नंतर जी काय पहिली वेबसाईट येईल त्या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या पेजची डायरेक्टली लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर खूप सारे सेक्शन वगैरे तुम्हाला इथे दिसणार आहे, जसे की ऍप्लिकंट लॉग इन वगैरे. तुम्ही इथं लॉग इन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा युजर नेम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं फॉरगेट युजर नेम सुद्धा करू शकता. आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथं फॉरगेट पासवर्ड सुद्धा करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे की आपला ऍप्लिकेशनचा स्टेटस कशा पद्धतीने पाहायचं, म्हणजे कोणत्या स्टेजला आपला शिष्यवृत्तीचा फॉर्म आहे आणि तो कोणाकडे आहे हे आपल्याला चेक करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला राईट साईडला जर बघितलं तर न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नवीन ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते इथून तुम्ही न्यू फॉर्म फिलअप करू शकता. तर थर्ड नंबरचा जे ऑप्शन तुम्हाला दिसतं ट्रॅक युअर ऍप्लिकेशन, तर जस्ट तुम्हाला या टॅबला क्लिक करायचं आहे. आता जसंही तुम्ही या टॅबला क्लिक करणार आहात तर एक न्यू पेज तुमच्या समोर येणार आहे. पेज समोर आल्याच्या नंतर तुम्हाला काही डिटेल्स इथं फिल करायचे आहे. आता ट्रॅक युअर ऍप्लिकेशन, तर यासाठी तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा नंबर लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता तर फॉर्म भरल्याच्या नंतर तो ऍप्लिकेशनचा नंबर तुम्हाला SMS मध्ये सुद्धा येणार आहे. जर तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर नसेल तर इथं ऍप्लिकंट लॉग इन करून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे ते डाउनलोड सुद्धा करू शकता. आता आपल्याकडे जो काय ट्रॅक युअर ऍप्लिकेशन नंबर आहे ते या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशनचा नंबर फिल करायचा आहे. ऍप्लिकेशनचा नंबर फिल केल्याच्या नंतर हा जो काही कॅप्चा तुम्हाला दिसतो तो कॅप्चा फिल करून तुम्हाला सर्च मध्ये सर्च करायचा आहे.
जसंही आपण सर्च टॅबला क्लिक करणार, आपली संपूर्ण डिटेल्स जी आहे ती तुमच्या समोर येणार आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपलं संपूर्ण नाव दिसणार आहे. त्यानंतर आपले ॲप्लिकेशन नंबर आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहे ते इथं तुम्हाला शो होणार आहे. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या स्कॉलरशिप फॉर्मचा स्टेटस काय आहे. तर यासाठी थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्या समोर संपूर्ण डिटेल्स येणार आहे. आता यामध्ये जे काय आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो 19 डिसेंबर 2025 ला सबमिट केलेला आहे आणि तो आता अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे. आता या अंडर स्क्रुटिनीच्या नंतर तुमचा जो काही स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो अंडर डी-डी-ओकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर फंड डिस्ट्रिब्यूटला या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे. आता हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्या कॉलेजमध्ये सबमिट केलेला आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या क्लर्कनं म्हणजे ज्याच्याकडे हा स्कॉलरशिप डिपार्टमेंट आहे, तर या स्कॉलरशिप डिपार्टमेंटमधल्या व्यक्तीने तुमचा फॉर्म अजून चेक केलेला नाही. ज्यावेळेस तो चेक करेल, चेक केल्याच्या नंतर त्यांच्या प्राचार्याकडे जाईल. प्राचार्याने जसंही चेक करेल तुमचा डी-डी-ओकडे जाईल. डी-डी-ओने जसे तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मला अप्रूव्हल देईल त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत, तुमचा जो काही स्कॉलरशिपचा फंड आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी रेडी होणार आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण आपल्या स्कॉलरशिपचा जो काही फॉर्म आहे त्याचा स्टेटस हे चेक करू शकतो. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय सुद्धा केलेलं आहे याची माहिती इथं शो होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण जो काही आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्मचा स्टेटस आहे ते चेक करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट फंड डिस्ट्रिब्यूटला असेल, तुम्हाला जर पैसे आले नसतील तर आपला आधार सीडिंग तुम्हाला एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. आधार सीडिंग जर प्रॉपर असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये लगेच पैसे हे तुम्हाला मिळून जातील. तर अशा पद्धतीने आपण या स्कॉलरशिपचा फॉर्मचा स्टेटस हा पाहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी अंतर्गत फॉर्म भरला आहे तर त्याच्यासाठी जे सिंपल स्टेप तुम्हाला सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा शिष्यवृत्ती फॉर्मचा स्टेटस हा तुम्हाला मिळून जाईल. ज्या महाडीबीटी अंतर्गत जर फॉर्म भरला असेल तर याचा स्टेटस पाहण्याची सिंपल पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली असेल. या व्यतिरिक्त महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या स्कॉलरशिप विषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.